त्याच्यामुळे भुका लागल्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर ओळखू येते ते भूक लागलेली. आईला जसं लेकराला भूक लागलेली कळते महाराज, तसं कीर्तनकाराला भूक लागलेली कळते महाराज. आणि खुणा असतात त्या खुणा, हो, श्रोत्याच्या आणि वक्त्याच्या खुणा असतात. जशा पूर्वीच्या काळात पती पत्नीच्या खुणा असायच्या महाराज, नवरा बायकोच्या. कारण नवरा बायकोच्या बी खुणा असतात महाराज. कारण पूर्वीच्या काळामध्ये 4-4 लेकरं होईपर्यंत नवरा बायको बोलत नसत एकमेकाला, नसत बोलत. कारण मोठ्या माणसा देखता बोलावतं पांचटपणा होतो, लहान मुला देखता बोलाव तर त्याला संस्कार वाईट घडते. तर म्हणून काही काही त्या काळात, पूर्वीच्या काळात बोलत नसत. आणि बोलण्याची इच्छा जरी झाली तरी 5 पात्राचं घर आणि 5 जण भाऊ, चान्सच नाही ना महाराज बोलायला. त्याच्यामुळे ते असे दडपून 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 मग त्यांनी तिला खुनवायचं असं नसतं. ही भवई वरी करायची ना असं, त्यांनी तिला खुनवायचं आणि मग तिने ही उजवी नागपुडी वरी करायची आणि ही भवई खाली करायची, असं करायचं. आणि त्याला राग आला की त्यांनी असा हात पुढं करायचा आणि नुसते होठ हलवायचे, थोबाडच फोडीन म्हणायचं. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती वळायची, असं करा, इकडून नाक इकडे घ्यायचं, कळायचं हिला राग आला. ह्या नवरा बायकोच्या खुणा होत्या. कारण जुने जुने लोक सगळे हसले बघा, त्यांना वाटलं महाराजांनी पुरा खेळ आमचा ओळखीला राहावा. आता नवीन लोक काही हसले नाहीत, कारण नवीन लोकांना लग्नाच्या अगोदरच आय लव्ह यू आहे, ती कशाच्या खुणान कशाचं काय महाराज आता विषयच राहिला नाही त्याचा. आंतरपाठ धरूस तर दम खात नाहीत महाराज, आंतरपाठ. हो, काही काही नवरदेवाला जर आंतरपाठ धरला ना महाराज असा, तर त्याला दम निघत नाही, ते टाचावर करून बघत असं, पाहिन श्रीमुख आवडी. त्याचा खेळ निराळाच असतो महाराज. चला, सगळ्या जणांची मला दया येते म्हणून एकदा हो तुम्हाला थोडस धीर यावा. हो, नाही तर मला आमच्या आनंद बाबांनी सगळ्या महाराज मंडळींनी सांगितलं, पहिलंच कीर्तन तुमचं या भागात असल्यामुळं जास्त वेळ कीर्तन करू नका, लाडालाही खूप येऊ नका, 4च्या पुढं बिलकुल जाऊ नका, असं त्यांचं म्हणणं आहे. हो, म्हणून तुम्हाला आधार यावा म्हणून मनोजय हट योग असो. तात्पर्य सांगण्याचं, प्राण शरीरातून जातो आणि प्राण शरीरात येतो, डोक्याच्या कवटीतून येतो. आणि जातो कधी? डॉक्टरनी नाडी पाहिली, तपासली, डॉक्टर सांगतात मेला. हृदयाला टेथोस्कोप लावतात, ठोके बंद झाली, मेला. त्यांनी मेला नाही महाराज. म्हणून आताच्या मेडिकल शास्त्राला अजून माणूस मेलेल्याचं संशोधन नाही. मग माणूस कधी मरतो, प्राण शरीरातून कधी निघून जातो? तर ज्या दिवशी त्याचा चितेवरती देह ठेवला आणि डोक्याची कवटी फुटली, त्याच वेळेस प्राण गेला महाराज. तोपर्यंत मेलेल्या माणसाला कळतं माझ्यासाठी कोण कोण आलंय. म्हणून शास्त्रामध्ये रडायचं नाही तोपर्यंत. आणि डोक्याची कवटी फुटली की मग गाडगं फोडायचं आणि डाव्या हातानं बोंबलायचं, उजव्या हातानं नाही. कारण उजव्या हाताने शिमग्याला बोंबलायचं आणि बापाच्या टाइमला डाव्या हातानं बोंबलायचं. हो, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, त्यावेळेस डोक्याच्या कवटीतून प्राण जातो, तोपर्यंत जात नाही. म्हणून हे डोकं सगळ्यात मुख्य अवयव आहे, शिर सर्वांगा प्रमाण. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हे शरीर सगळं डोक्यातून चालवलं जातं बरं का. हो, ह्या हाताला आज्ञा दिली जाते, घसा कोरडा पडलाय गुळ उचल. हाताला आज्ञा मेंदूकडून येते. हो, डोक्यातून सगळं चालवलं जातं. हो, मज्जातंतू, मज्जारज्जू याच्या माध्यमातून, लिगामेंट्स याच्या माध्यमातून ऑर्डर केली जाते. हो, आणि आता जाता जाता ते बी पुन्हा सांगतो, ही ऑर्डर कुठून केली जाते माहिती आहे का? हो, इथं आज्ञाचक्र आहे. हो, इथं आज्ञाचक्र आहे, तिथून आज्ञा केली जाते. म्हणून तर ते आज्ञाचक्र संताच्या पायावर ठेवायचंय महाराज. मी पुढे सांगतो तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणून त्या आज्ञाचक्रातून आज्ञा प्राप्त होतात. अजूनही डॉक्टरला, MD MS ला आज्ञा मेंदूतून होतात, पण कुठून होतात हे माहित नाही. हो, म्हणून मी सांगतो
की आज्ञा फक्त आज्ञा चक्रातून होतात, आणि इथं त्याचं ऑफिस आहे, ऑफिस. आणि त्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर आहे महाराज, आणि त्या कॉम्प्युटरमध्ये चिप टाकलेली आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इथं आहे त्याचं. हो, सगळं डोकं म्हणजे पूर्ण डोकं नाही, हे हेड ऑफिस आहे सगळं बाकीचं. हो, पण इथं त्याचं सगळं आहे. आणि मग ते आज्ञा करतं, गुळ उचल, घसा कोरडा पडलाय. उचललेला गुळ तोंडाकडे आला की तोंडाला सांगतं जरा थोडस विस्तार कर त्याचा. आणि मग मोठं तोंड केलं की लगेचच हाताला सांगतं फेक मध्ये. फेकलं की जिबेला सांगतो घोळ जरा थोडस घास. आणि मग जिबेला सांगतं ते मेंदू की ढकल मधी. अशा पद्धतीची आज्ञा निर्माण होते महाराज मेंदूतून, डोक्यातून. म्हणून डोकं हे प्रमुख ठिकाण आहे. हो, म्हणून तर सगळे कॅबिनेट दर्जाचे लोक इथं वरी राहतात. शासन वरी आहे आणि प्रशासन खाली आहे. कर्मचारी वर्ग खाली येत आणि शासन वरी आहे. म्हणून दूरदर्शन मंत्री वरीच आहेत महाराज, त्यांचं क्वार्टर वरी आहे. दूरश्रवण मंत्री वरीच आहेत. हो, त्यानंतर हवामान खातं वरीच आहे महाराज. त्याच्यानंतर अन्न पुरवठा मंत्री वरीच आहे. खाली फक्त गोडाऊन आहे महाराज. म्हणून या गोडाऊन मध्ये किती पाठवायचं ते अन्न मंत्र्याने ठरवायचं महाराज. हो, आणि अन्न मंत्र्याला मेळ नाही लागला की गोडाऊन मध्ये जास्त आहे का कमी म्हणून. आणि त्या अन्न मंत्र्यानं जर जास्त ढकललं गेलं तर फार घोटाळा होतो महाराज. रात्रीच्या 2 वाजता अवकाळी पावसाला सुरुवात होते. ढगाचा गडगडाट आणि मेघाचा कडकडाट, विजाचा कडकडाट होतो महाराज. आणि ताशी 200 किलोमीटरच्या वेगानं वादळ सुटतं महाराज. शेजारचे झाडं उपटून जायचा कार्यक्रम असतो. म्हणून अन्न पुरवठा मंत्र्यांनी जरा ध्यानात ठेवलं पाहिजे. वरून डोक्यामध्ये सगळं आहे महाराज, खाली काही नाही. शासन वरी आहे आणि प्रशासन खाली आहे. म्हणून डोक्यामध्ये सगळं आहे. आणि राजधानी शरण आली की देश शरण आला. म्हणून माझ्या तुकोबाराईनं राजधानीला शरण यायचं सांगितलं. म्हणून डोकं पहिल्यांदा ठेवायचं सांगितलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विठ्ठल विठ्ठल मी सांगितल्याप्रमाणे आज्ञाचक्र इथं आहे महाराज. आज्ञाचक्र. आणि जाता जाता एक तुम्हाला बाह्य भौतिक ज्ञान सांगतो. कुणाच्याही पोस्टमार्टमच्या टाइमला अवश्य तिथं उभं राहा. डॉक्टरची परवानगी घ्या आणि पोस्टमार्टमच्या टाइमला उभं राहा. कारण इथं हो हत्या ठेवला जातो, वरून घनाचा ठोका टाकून ही कवटी फोडली जाते. आणि ज्यावेळेस ही कवटी पाठीमागं जाते त्यावेळेस महाराज इथून 2 रेषा असतात. अशा 2 शिरा असतात, बारक्या केसापेक्षाही बारीक अशा शिरा असतात. आणि त्या शिरा म्हणजे वायर असतात, वायर. आणि संताच्या 2 पायामध्ये धन आणि ऋण शक्ती असते, ज्याला न्यूट्रल आणि फेस किंवा अर्थिंग आणि लाईट म्हणतात. 36,000 मेगावॅटची शक्ती त्यांच्या 2 पायाच्या अंगठ्यामध्ये असते. आणि हे 2 वायर त्या 2 अंगठ्याला लागले म्हणजे प्लग मध्ये पिन खावल्यासारखं होतं. आणि महाराज नंतर तिथं बल्ब लागला जातो. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. बल्ब लागला जातो आणि सगळ्या शक्ती जागृत होतात. आणि आज्ञाचक्र त्याचं उद्दीपित होतं. आणि चंद्रतळ आहे. चंद्रतळ बल्बामध्ये जसा टंगस्टन नावाच्या धातूची तार असते, त्याच्यात प्रकाश, त्या ठिकाणी प्रकाश पडतो. आणि चंद्रतळ आहे, त्या चंद्रतळ कानवडं होतं आणि आयुष्य वाढतं जीवनामध्ये. म्हणून संताच्या पायावर डोकं ठेवणं हा वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि हो बायोलॉजिकल सिद्धांत आहे. म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं. म्हणून वारकरी जो गंध लावतो, हो आता बऱ्याचशा वारकऱ्याला गंधाचाच गंध नाही.
वारकरी गंध लावतो तो कसा, ऊर्ध्व पुंड्र भाळ. हो, इथून असा आडवा चंद्र तळ्यावर, म्हणजे हो या ठिकाणी असलेल्या हो आज्ञा चक्रावर असा खालून गोल चंद्रासारखा, आणि त्याच्यावरी 2 शिरा आहेत, त्या शिरावरती गंध लावला जातो. आणि तो गंध म्हणजे गोपीचंदन असतो. आणि गोपीचंदन म्हणजे कृष्ण भगवान परमात्म्यानं आणि गवळणीनं केलेली रास क्रीडा, आणि त्या रास क्रीडेच्या माध्यमातून त्यांच्या धर्म अंगातून मिळालेल्या घामाच्या मुळे महाराज त्या ठिकाणी गोपीचंदन तयार झाला. म्हणून गोपीच्या पायाची रजक्कन आम्ही कपाळाला लावतो, म्हणजे रोज संताच्या पायावर आम्ही डोकं ठेवीत असतो, म्हणून गंध लावायचा आहे महाराज, असं शास्त्र आहे त्याचं, म्हणून आम्ही गंध लावतो. पूर्वीच्या काळात आमच्या माता भगिनी कुंकू लावायच्या महाराज. हो, त्या आज्ञा चक्रावर कुंकू लावायचे. आणि कुंकू म्हणजे काय असतं सांगतो तुम्हाला. कुंकू म्हणजे चिंचोक्याचं पीठ असतं, हळद असते आणि चुन्याची निवळी असते, तिन्ही मिळून कुंकू तयार होतं. आता या तिन्हीचा जर तुम्ही शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास केला तर हळद ही शीतलता निर्माण करते, हो थंडावा निर्माण करते. हो, म्हणून तर नवरदेव जास्त आगाऊ नसावा, आणि असला तर तो थंड झाला पाहिजे, म्हणून हळद लावते महाराज. हळद ही शांत, हो त्याला हो अगदी मेडिकलच्या भाषेत बोलायचं ठरलं तर वंडरफुल ड्रग म्हणते. वंडरफुल ड्रग, आश्चर्यकारक वनस्पती, औषध. हो, अगदी शांतता निर्माण करते, शीतलता निर्माण करते हळद. म्हणून तर कीर्तन करून तृप्त आणि तप्त झालेल्या महाराज मंडळीला हळद पाजली जाते. घसा व्यवस्थिशीर झाला पाहिजे, तापलेले महाराज जरा थंड झाले पाहिजे, म्हणून हळद ही शीतलता धारण करते. त्यानंतर चिंचोका, जर विंचू चावला तर त्याला जर चिंचोका उगाळून लावलं तर विंचवाचं विष उतरतं. कारण स्त्रीच्या जीवनामध्ये तिच्या ठिकाणी हो सासऱ्याचा त्रास, सासूचा त्रास, दिराभायाचा त्रास, मुलाचा त्रास, नवऱ्याचा त्रास, शेजारणीचा त्रास, नंदाचा त्रास. कारण नंदाचा काही कमी त्रास असतो हो, जी कुणालाच आनंद होऊ देत नाही तिचं नाव ननंद असतं. हो, आणि तिचा त्रास, सगळ्याचा त्रास सहन करायचा, म्हणून तिचं डोकं विषानं युक्त झालं नाही पाहिजे, विष चढलं नाही पाहिजे क्रोधाचं, म्हणून चिंचोक्याचं पीठ, आणि शांत राहिली पाहिजे म्हणून हळद. आणि त्याला चुन्याची निवळी जर टाकली तर पोट दुखायला लागल्यानंतर चुन्याची निवळी जर थोडीशी पाजली तर वेदना कमी होतात, वाताची शमन होतं. म्हणून तिच्या ठिकाणी वात, पित्त आणि हो त्याच पद्धतीनं कफ या तिन्हीचाही प्रकोप होऊन ती हो अशांत होऊ नये आणि ती शांत राहावी. म्हणून घरामध्ये जर गृहिणी शांत राहिली तर घर शांत, आणि घर शांत राहिलं की नवरा शांत, आणि नवरा शांत राहिला की त्याचं आयुष्य वाढतं. म्हणून तिच्या कपाळाला कुंकू हे तिला शांत ठेवण्यासाठी कुंकू असतं, आणि त्या पतिराजाला त्याच्यामुळं आयुष्य मिळतं. हे आज्ञाचक्रावरचं आणि माथ्यावरचं आणि मस्तकावरचं मी बोललो हो, आणि कुंकाबद्दल बोललो, टिकली बरोबर नाही बोललो. कारण टिकलीवर बोलून मला पाठ सुजूस तर मार खायचा नाही महाराज, आणि इथून मार खाऊन जाण्याची माझी इच्छा पण नाही महाराज. हो, म्हणून हे सगळं आहे. आता हे मस्तक हो, आता माथा टेकायचा सांगितलं महाराज तुकोबरायांनी. किती वैज्ञानिकता आहे. माथाच का म्हणले तुकोबराय, माथाच का म्हणले. आता तुम्हाला सांगतो माथा बी कुठून कुठपर्यंत आहे. कारण आपल्याकडं मराठीमध्ये ह्याला माथा बी म्हणतात, हो याला टकुर बी म्हणतात, हो ह्याला डोकस बी म्हणतात आहे का नाही, ह्याला मस्तक बी म्हणतात, हो पुन्हा याला हो शीर बी म्हणतात, काही काही भागात टाळक बी म्हणतात. वेगळे वेगळे. तुमच्याकडे काही नवीन असलं तर द्या मला देणगी.
इंग्रजीत फक्त एकच आहे महाराज, हेड. आता उगा कुणा संग हेड येऊ नये म्हणून आपलं थोडक्यात आटपितो मी असं. इंग्लिश मध्ये तुटपुंजी भाषा म्हणजे इंग्रजी, एकच तेवढंच हेड. मग चालविलं तरी हेड, वायाला गेलं तरी हेडच. असं आहे ते. आणि नुसतं त्यालाच हेड म्हणतात असं नाही, ट्रॅक्टरला बी हेड असतं महाराज. माणसालाच हेड पाहिजे असं काही नाही. हो चला, मस्तक माथा टकुर का म्हणतात महाराज? कारण ह्याला संस्कृत मध्ये टक म्हणतात. म्हणून मनोनी रामेश्वरे चरणी टकची ठेले. हो हे टक आहे, टक. म्हणून जास्त बोलायला लागल्यावर माणसं म्हणते टक टक करू नको. हो टक टक म्हणजे जास्त टक टक करू नको. आणि ह्या टकाला जे झाकीत असतं ते टकूच असतं. काय टकाला जे झाकतं ते टकूच. आता बऱ्याचशा टकूच्याला कळत नाही की टकूच म्हणजे काय आहे. हो कारण आता टकूच गेलं महाराज, आता माकड टोप्या आल्यात. कारण माणसं माकडासारखी येतात म्हणून माकड टोप्या. आणि आम्हाला शाळेमध्ये शिकवलं महाराज माकडाईनी की माणूस हा माकडाचा वंशज आहे म्हणून. हो कारण आपल्याकडं हे शिकवलं ते आपल्याकडचं नाही, पाश्चात्य संस्कृतीतून आलेलं. कारण माणूस माकडापासून झालेला आहे, त्याला उत्क्रांतीवाद म्हणतात आहे का नाही. आणि माणसाला माकड कशामुळे पूर्वीचा म्हणायचा, त्याला माकड हाड एवढंच त्याच्याकडे पुरावा आहे. आणि तेवढ्या पुराव्यावर आतापर्यंत भिंत चालली महाराज मस्त पैकी. माकड पूर्वज आहे, गोरीला पूर्वज आहे, आदी मानव आहे. अरे वेद वाचा. हो नसले वेद वाचता येत असले तर मूळ वेद वाचा. वेदात उपनिषदात मानवी संस्कृती स्वतंत्र आहे महाराज. 84 लक्ष योनीच्या पेक्षा मानवी संस्कृती वेगळी आहे. आणि इथून पुढे माणसाचा बदल झाला नाही आणि माकडापासून माणूस झाला हे माकडानं सांगितलं आणि आमच्यासारख्या माकडानं ऐकलं महाराज. आणि आतापर्यंत चाललेलं आहे. हो बरं त्यांना कशाला कुणाला काय म्हणायचंय, कारण ते लहान लहान लेकराला शिकवित येतं. त्याच्यामुळे कुणाला काय म्हणायचंय चालू द्या. माकडापासून तर माकडापासून, पुढं पुढं जर त्याच्यात एखादा वैज्ञानिक निघाला तो खोकडापासून म्हणेल. मनुष्य संस्कृती ही खोकडापासून झाली. आणि ती कशी झाली तर मी कीर्तनात सांगत नाही, एकांतात विचारा खोकडापासून कशी झाली, त्याला बी पुरावा देता येईल महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो, ह्याला टकुर म्हणते, टक म्हणते. हो याला डोकं म्हणतेत. हो याला मस्तक म्हणतेत. माथा का म्हणते त्याचं कारण आहे. तुमच्या गावामध्ये उंच ठिकाणची जमीन, पाण्याचा निचरा करणारी जमीन, सुपीक असलेली जमीन आणि कधीही हो तुम्हाला हो पिकाला कमी न करणारी आणि अगदी शाश्वतीनं पीक देणारी. पाऊस जास्त पडला तरी बी पीक देणारी आणि कमी पडला तरी बी पीक देणारी. त्यावेळेस म्हणतात आमच्या गावचा हा माथा आहे. बरोबर आहे ना. तसं हे शेत आहे महाराज, शेत. हो 13व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या गीतेमध्ये क्षेत्रज्ञ ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम या दुसऱ्या श्लोकावरती बोलत असताना भगवंतांनी ह्याला शेत म्हणलेले. आणि या शेतातलं डोकं हे माथा आहे. आणि ते बी ही इथून सगळा माथा नाही बरं का. हो इथं माथा नाही, हे गालफाड आहे, वरी कानफाड आहे. ते बी कुणीतरी टाकली तर कळतं आपल्याला आहे म्हणून. पुढच्या बाजूला थोबड आहे आणि वरी नाकाड आहे महाराज. माथा नेमका कोणता आणि कुठे तुम्हाला सांगतो. ह्या भुवया आहेत ना, भुवया ही खालची माथ्याची शिवय महाराज. ही भुवया म्हणजे खालची शिवय. हो आणि जिथून डोक्याचे केस उगवतेत तिथपर्यंत. आता काही ट्रॅक्टर निघाल्यामुळं जरा थोडसा शिवार काढला असेल, जास्त कमी काढू द्या बिचाऱ्याने, असं काहीच नाही महाराज. पण केस उगवते त्याच्या खाली आणि भुवयाच्या वरी एवढाच माथा आहे महाराज. आणि तेवढाच माथा माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संताच्या पायावर ठेवायला सांगितला. ते बी श्री संताची. हो आता तुम्ही संत पाहिले असतील पण श्री संत पाहिले नाहीत.
आता हे श्री संत म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी. हो, वेदांतर्गत श्री सुक्त आहे. लक्ष्मीला श्री म्हणलेलं आहे. ती लक्ष्मी भगवंताच्या हातात असल्यामुळं भगवंताला 6 गुणापैकी एक गुण श्री आहे. एश श्री अवतारी, म्हणून भगवंताला श्री म्हणावं महाराज. म्हणून श्रीराम, श्रीपती, श्री कृष्ण, श्री करधर असे भगवंताला श्रीवरून नाव दिले जातात. तुम्ही आम्ही श्री लावण्याच्या लायकीचे नाहीत, पण आपल्याला हौशी जास्त श्री लावण्याच्या. हो, काही काही महाराजाला तर एकदा श्री लावल्यावर पोट भरत नाही. श्री श्री 3 हो 1008 खूप मोठ्या पदव्या असतात महाराज. हो, श्री श्री. अरे श्री कुणी लावावं? हो, एक तर भगवंताला श्री लावायचं, नाही तर दुसरं हो मातेचा आवडता पुत्र असेल त्याला श्री लावायचं. म्हणजे जसं कौशल्यानंदन, जसं सुमित्रानंदन, जसं यशोदानंदन, जसं देवकी नंदन, तसं लक्ष्मी ज्याला प्रसन्न आहे आणि देवाचे पुत्र आहेत आणि लक्ष्मीचे सुद्धा पुत्र आहेत, लक्ष्मीनं ज्यांना वटीत घेतलेला आहे असे संत म्हणजे पैठणच्या नाथ महाराजासारखे लक्ष्मीसह विष्णू परमात्मा ज्यांच्या घरी काम करतात ते श्री संत महाराज. आणि त्यांच्या पायावर हो माथा टेकायचा सांगितला. श्री संताची माथा चरणावरी हो साष्टांग हे करी दंडवत. खूप मोठा विषय आहे, पण आपला विषय आता जवळ आलेला आहे, कारण 9 वाजायला लागले तर. आणि काही काही लोक माझ्याकडं मानानं खणवायला लागलेत महाराज मला. हो ना, काही काही मला मानानं खणवितात महाराज. बसा. हो ना, गरीब गरीब माणसं असे मानानं खणवितात. आणि काही भोळे भाबडे ते डोळ्याच्या खुणा करतात. चालल्यात खुणा त्यांच्या श्रोत्याच्या वक्त्याच्या खुणा असतात महाराज. मी उगा लोकाला कोणाला काही म्हणत नाही, पण खुनवा खुनवी चालली आहे, त्यांना जेवण करायचं राहिले. म्हणून विठोबार मतितार्थ रूढार्थ व्यंजनार्थ पदार्थ पदशक्ती जहद लक्षणा अजहद लक्षणा भागत्याग लक्षणा लक्षित लक्षणा षडलिंग विभक्ती प्रत्यय समास संधी विग्रह अन्वय व्यतिरेक याच्या माध्यमातून खूप मोठं चिंतन होईल. पण उगा विहिरीत जेवढं पाणी तेवढं पेत नसते, आपल्याला जेवढी तहान लागली तेवढंच पेत असते. नाही तर विहिरीत जेवढं पाणी तेवढं प्यायचं म्हणल्यावर पोट फुटन ना.